उडवताना मांजाचा वापर केला जातो की जो मांजा जो आहे तो अनेक अर्थानं जो आहे तो घातक आहे। बऱ्याच वेळा दुचाकी स्वाराला सुद्धा कधी कधी काय होतं की जखमा होतात किंवा कधी कधी फेटल होतो। या मांजामुळं अनेक पक्षी जे आहेत तर ते अडकून त्यामध्ये मरण पावतात। कधी कधी असा जो मांजा आहे जो आहे तर तो विद्युत तारेला चिटकून शॉर्ट सर्किटच्या घटना झालेल्या आपल्याला दिसतात। अहिल्यानगर जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन आणि चायनीज मांजांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे। दिनांक 12 डिसेंबर 2025 ते 17 जानेवारी 2026 या कालावधीत अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नायलॉन मांजा, चायनीज मांजा यांची निर्मिती, विक्री, साठवणूक आणि वापर यावर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे। हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अंतर्गत लागू करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 223 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986च्या कलम 5 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे। पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार मकर संक्रांती दरम्यान मोठ्या प्रमाणात पतंग उडवण्यात येतात। मात्र नायलॉन आणि चायनीज मांजांमुळे लहान मुले, वाहन चालक, पादचारी यांना गंभीर अपघाताचा धोका तसेच पक्षी आणि प्राणी जखमी किंवा मृत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। याशिवाय हा धारदार मांजा विद्युत तारांवर अडकून शॉर्ट सर्किट, आग लागणे, जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयाने सर्व पोलीस ठाण्यांना स्पष्ट आदेश दिले असून नायलॉन मांजा विक्री करणारे दुकानदार, साठवणूक करणारे व्यापारी तसेच वापर करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। हा आदेश तातडीने परिस्थितीमुळे एकतर्फी लागू करण्यात आला असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। मकर संक्रांत आनंदात साजरी करा, मात्र प्राणघातक नायलॉन मांजांपासून दूर राहा, हा प्रशासनाचा स्पष्ट इशारा आहे। सर्वांना नमस्कार। मकर संक्रांतीच्या सणाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती लोक पतंग उडवण्याचा आनंद घेत असतात आणि तो आनंद निश्चित घेतला पाहिजे। परंतु बऱ्याच वेळा पतंग उडवताना मांजाचा वापर केला जातो की जो मांजा जो आहे तो अनेक अर्थानं जो आहे तो घातक आहे। बऱ्याच वेळा दुचाकी स्वाराला सुद्धा कधी कधी काय होतं की जखमा होतात किंवा कधी कधी फेटल होतो। या मांजामुळं अनेक पक्षी जे आहेत तर ते अडकून त्यामध्ये मरण पावतात। कधी कधी असा जो मांजा आहे जो आहे तर तो विद्युत तारेला चिटकून शॉर्ट सर्किटच्या घटना झालेल्या आपल्याला दिसतात। या संबंधामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी एक मनाई आदेश पण काढलेला आहे। त्यामुळे मांजाचा वापर करणं, वाहून नेणं किंवा साठवणूक करणं याला प्रतिबंध करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर माननीय उच्च न्यायालयानं पण वेळोवेळी मांजाच्या वापरावरती याबद्दल भाष्य केलेलं आहे आणि कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करतो की मकर संक्रांतीचा सण साजरा करत असताना आपण पतंग उडवण्याचा किंवा आनंद हा निश्चित घ्यावा, परंतु मांजाचा वापर आपण करता कामा नये, कारण त्याला प्रतिबंध आहे। आपणही करू नये आणि इतरांना पण आपण त्याबद्दल अवगत करावं, अशा पद्धतीचं आवाहन आम्ही आपल्याला करतो। धन्यवाद। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।